बोला, काय हवंय? प्लीज त्या ताईला बोलवता का? ओके मॅडम, इकडे या जरा. काय हवंय? ते सॅनिटरी पॅड हवं आहे. किती झाले? 50 रुपये. अगं तुला माहिती आहे का, आज आम्ही कॉलेजमधून येत होतो ना, त्यावेळेस एक माणूस आहे ना गाडीवरूनच खाली पडला आणि इंग्लिशच्या टीचरने असाइनमेंट दिलं, ते झाले तुझे? अरे यार, काय ग, काय झालं? अगं मी पॅड घरीच विसरले. आता काय करू? मग आता इथं आसपास मेडिकल पण नाहीये. आता घेतलं असतं तिकडून. मी काहीतरी करते. पैसे कंची मावशी ठीक आहे. खायला पार्सल खायला चिडलीस का? तू त्याला का सांगितलंस? मला हे अजिबात नाही आवडलं. अगं पण तो आपला चांगला मित्र आहे ना, सांगितलं म्हणून काय झालं? पण आपण आपलं बघून घेतलं असतं ना. हो बाई, ठीक आहे. रेश्मा काय बोलली तुला? अरे मी तुला मगाशी पॅड आणायला सांगितलेलं ना, ते तिला नाही आवडलं. ती जरा डिस्टर्ब आहे, माझ्यावर पण रागवली. ठीक आहे, मी बोलतो तिच्याबरोबर नंतर. काकी, रेश्मा आहे का? हो आहे ना घरात. मी इथे जरा बाहेर. अमर, तू काय करतोय इथे? तू माझा कॉल का उचलत नाहीस? प्लीज तू जा इथून. मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. तू मला एक चांगला मित्र मानतेस ना, मग एवढं ऑकवर्ड वाटण्यासारखं काय? आणि मेन मुळात आपण हा मुद्दा एकदम सायलेंटली का बोलतोय? माहित नाही, अचानक काय झालं समजे ना. तू काय म्हणतोय ते समजतंय मला, पण आज वेगळंच वाटतंय. यात वेगळं वाटण्यासारखं काय? आणि हे तुझ्यासारख्या हुशार मुलीला मला समजून सांगायला लागते का? माहित आहे, पण ते बोलतात ना, स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. असंच काहीच झालंय माझं. तुझंच नाही, असं अनेकांचं होतं. पिरियड सारख्या साध्या आणि नैसर्गिक प्रकाराला खूप मोठा प्रॉब्लेम असल्यासारखं लोकांना वाटतं. त्यात
आपण युवा पिढीने बदल केला पाहिजे. तुम्ही मुलींनी जनजागृती केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. खरंय तुझं. आजकालच्या मुलींना सॅनिटरी पॅड घ्यायलाही भीती वाटते आणि ग्रामीण भागात तर यावरूनही वाईट परिस्थिती आहे. हे सगळं बदलायला पाहिजे. यामुळे खूप काही होईल. कित्येक नात्यात बदल घडतील. बायका आपल्या नवऱ्यापुढे मन मोकळं करते. एका आईचे एका मुलीशी संवाद वाढते आणि एक मैत्रीण एका मित्राला या गोष्टीवर सांगताना कधी संकोच करणार नाही. आई काय करतेस तू? आणि देवाला का झाकून ठेवलाय? अगं शिवता शिवतीमुळे इटाळ होतो म्हणून. तुला किती वेळा सांगितलंय ते कापड नको वापरू. तुला मी त्या दिवशी पॅड आणून दिलंय ना, ते वापर. अगं जरा हळू बोल, केवढ्या जोरात बोलतेस. हे बघ, पूर्वीच्या काळी मंदिरं जंगलाच्या परिसरात असायची आणि मासिक पाळीच्या होणाऱ्या रक्तस्रावाच्या वासामुळे जंगली प्राणी हल्ला करण्याची भीती होती. त्यामुळेच महिलांना मंदिरात जाण्यास परवानगी नव्हती, कारण आजच्या सारख्या सुविधा तेव्हा नव्हत्या. तुम्ही आजकालची पोरं लय हुशार झालाय, पण म्हणून तुम्हाला सगळं समजतं असं नाही. अगं प्रश्न फक्त देवपूजेचा नाही ग. आमच्या वेळी ह्या दिवसात आम्ही बायका आमच्याच घरचं पायपुसणं बनून राहायचो. मासिक पाळीच्या वेदनेपेक्षा एकटेपणाची जाणीवच जीव पिळवटून टाकायची बघ. वेगळं दिलेलं अन्न कधीच गोड लागायचं नाही आणि या दिवसात साजरे झालेले सण आमच्यासाठी अशुभ मानले जायचे. कुणीही बोलवायचं नाही बघ. परकेपणाची जाणीव घरातूनच मिळायची. शरीरात झालेले बदल कोणाला सांगायची मुभा नव्हती. त्या काळात ह्या विषयावर बोलणं म्हणजे अशुभ मानलं जायचं बघ. अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण काळ बदललाय आता. अगं बाई काळ बदलला, पण काही गोष्टी अजून तशाच आहेत बघ. मग त्या गोष्टी आपल्यालाच बदलायला पाहिजेत ना. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी आहेत या. काळानुसार बदलतील सुद्धा, पण मनात कुठेतरी उणीव भासतेच बघ. समजेल तुला पण हळूहळू. The end.